नमस्कार मित्रांनो, तिरुपती सीएनजी मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आम्ही केलेली आहे मारुती सुझुकी एस्प्रेसो जी BS6 मध्ये आहे आणि ती कशा प्रकारे आम्ही फिटिंग केलेली आहे तुम्हाला एकदा मी पूर्ण डिटेल मध्ये माहिती देतो. ही आहे मारुती सुझुकी एस्प्रेसो. ही मॅन्युफॅक्चरिंग आहे 2020 च. ही व्हेकल आपल्याकडे आलेली आहे हिंगोली महाराष्ट्र ह्या एरियामधनं. हा हे जे कस्टमर आहेत हे आमचं बेसिकली व्हिडिओ बघूनच आमच्यापर्यंत आले होते. आणि व्हिडिओमध्ये यांनी सांगितलं की आम्ही खूप चांगली माहिती दिली होती, तर त्या हिशोबानेच ते आमच्याकडे त्यांची नवीन सुझुकी एस्प्रेसो फिटिंग करायला आणलेली आहे. तर मी डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला की आपण कुठला पार्ट याच्यामध्ये कसं इन्स्टॉल केलेला आहे. इथे सर्वात पहिले तुम्ही वरती जर बघू शकत असेल तर हा आहे ECM. याच्या खाली इथे जर बघितलं तर तुम्ही आहे हा रेड्युसर हा बेसिकली जो आपण फिट केलेला आहे हा ड्युअल स्टेज ऍडव्हान्स रेड्युसर, जो परफॉर्मन्स मध्ये जर बघितलं तर खूप छान आहे. आणि याच्यामध्ये जी सोलेनाइड वॉल येतो हा पण हाय प्रेशर सोलेनाइड वॉल असतो, त्यामुळे याची जी क्वालिटी आहे ती खूपच चांगली क्वालिटी आहे. इथे आपण लावलेला आहे मॅप सेन्सर आणि मॅप सेन्सरच्या नंतर इथे आहे इंजेक्टर रेल. तर याचं बेसिकली वर्किंग असं आहे की हा जो रेड्युसर आहे याच्यामध्ये सर्वात पहिले गॅस टँक मधनं येतो, सीएनजी टँक मधनं. इथे याचं प्रेशर कमी केलं जातं. प्रेशर कमी केल्यानंतर हा जातो मॅप सेन्सर मध्ये. मॅप सेन्सर बेसिकली मॅप जसं आपलं पेट्रोलचा मॅप असतो तसं सीएनजीचाही मॅप असतो. तर हा त्याच प्रकारे सीएनजीचा मॅप क्रिएट करतो पेट्रोल मॅपच्या रेफरन्सनी. आणि पुढे मग तो इंजेक्टर रेल मध्ये इथे गॅस जाणार आणि इंजेक्टर रेल मधनं तो गॅस जाणार इंजिन मध्ये. तर हे सगळं ऑटोमॅटिक सिक्वेन्शियल किट आहे. जसं पेट्रोल MPFI इंजिन्स असतात तसे ही ऑटोमॅटिक सिक्वेन्शियल किट असते. जसं आपल्याला पॉवर लागतो त्या हिशोबाने याला पॉवर मिळणार. जसं पेट्रोलवरती पॉवर मिळतो त्याच प्रकारे सीएनजी वरती सुद्धा पॉवर मिळणार. दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची वायरिंग कट केलेली नाहीये. सगळी जी वायरिंग आहे ही प्रॉपर स्पायरल ट्युबिंग मध्ये केलेली आहे. कुठल्याही प्रकारची कुठलीही इंजेक्टरची वायर न कट करता आपण ही सगळी फिटिंग केलेली आहे. दुसरी गोष्ट महत्वाची, कस्टमरची डिमांड होती की आम्हाला जे फिलिंग आहे हे आउटसाइड फिटेड मध्ये जसं समोरच्या साईडनी येतं फिलिंग, तसं फिलिंग नको आहे. त्यांना कंपनी फिटेड सारखं फिलिंग हवं होतं. तर आपण त्यांना कंपनी मध्ये जसं फिलिंग वॉल येतो त्या प्रकारे यांना फिटिंग करून दिलेलं आहे. हे इथे तुम्ही बघू शकता. फिलिंग करतानाही मी फोटो घेतलेला आहे, तोही मी तुम्हाला शेअर करेल. याच्यामध्ये आपण जी टँक फिट केलेली आहे ही आहे BS6 मध्ये जे अप्रूव्ड असते ती टँक फिट केलेली आहे. हे बघू शकता तुम्ही कुठल्या प्रकारे कशी फिट केलेली आहे. हे कंपल्सरी जर आपण बघितलं, मी मागच्याही व्हिडिओमध्ये सगळ्यांना सांगण्याचा हाच प्रयत्न करतो की आपल्याकडे जी फिटिंग आपण करतो ती कंपल्सरी चासीस टू चासीस फिटिंग करतो, जेणेकरून इन फ्युचर जर गाडी खड्ड्यातनं चालत असेल, स्पीड ब्रेकरवरनं आदळत असेल तर त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पत्रा फाटलेला आमच्या फिटिंग मध्ये दिसणार नाही. तर याच प्रकारे आम्ही प्रत्येक गाडीमध्ये फिटिंग करतो. आता मी तुम्हाला या गाडीच्या परफॉर्मन्स रिलेटेड थोडंसं ब्रीफ करतो. इथे तुम्ही बघू शकला तर इथे आम्ही फिट केलेलं आहे याचं सीएनजी स्विच. सीएनजी स्विच मध्ये असं आहे, जसे मी तुम्हाला सांगितले ऑटोमॅटिक सिक्वेन्शियल किट आहे. तर ही ज्यावेळेस व्हेकल स्टार्ट होणार ही पेट्रोलवरच स्टार्ट होणार. हा जो ऑरेंज इंडिकेट करतोय तुम्हाला इथे, हा लाईट आहे पेट्रोलचा. आणि पेट्रोलवरती ही चालू होणार कंपल्सरी आणि त्यानंतर शिफ्ट होणार ही सीएनजी वरती. तर सीएनजी वरती ज्यावेळेस ही शिफ्ट होईल त्यावेळेस ऑरेंज लाईट बंद होणार आणि ग्रीन लाईट स्टेबल होणार. हे जसं की आता तुम्ही बघू शकता ही गॅसवरती शिफ्ट झालेली आहे, पेट्रोलवरनं गॅसवरती शिफ्ट झाली आहे. हे सगळं शिफ्टिंग ऑटोमॅटिक आहे. जसं कंपनी फिटेड व्हेकल मध्ये ऑटोमॅटिक सिक्वेन्शियल किट येतात त्याच प्रकारे या गाडीमध्ये सुद्धा आम्ही ऑटोमॅटिक सिक्वेन्शियल किट फिट केलेली आहे. त्याचप्रमाणे ही ऑपरेट होईल. आता तुम्ही बघू शकता इथे मी लॅपटॉप कनेक्टेड केलेला आहे. तर याची जी पण सगळी जी फिटिंग आणि कॅलिब्रेशन वगैरे जे सगळं होतं हे सगळं लॅपटॉप थ्रू होतं. आणि माझ्या पहिल्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, ज्यांनी ही गाडी बाहेरनं फिट केलेली आहे आणि ज्यांना परफॉर्मन्स मध्ये प्रॉब्लेम येतोय, माझ्याकडे बिंदास तुम्ही तुमची गाडी घेऊन या. मी तुमच्या गाडीचं सीएनजीचं कॅलिब्रेशन सगळं एकदम प्रॉपर चेक करणार आणि तुम्हाला गॅरंटेड परफॉर्मन्स तुमच्या सीएनजी किट मधनं तुमच्या गाडीसाठी मिळेल, याचं मी तुम्हाला 100% काम करून देईल. आता राहिली गोष्ट परफॉर्मन्सची, तर परफॉर्मन्स मी तुम्हाला एक छोटीशी वाटलंच तर ड्राईव्ह घेऊन तुम्हाला दाखवू शकतो. तर आपण
एक छोट्याशा टेस्ट ड्राईव्हला जाऊ. सगळ्यात पहिले तुम्ही कुठल्याही गाडीत बसताना सीट बेल्ट हे तुमच्या सेफ्टीसाठी असतं. आता आपण टेस्ट ड्राईव्ह स्टार्ट करतोय. तुम्ही परत बघू शकता ही व्हेकल सीएनजी वरती आहे. गाडीचा कुठल्याही परफॉर्मन्स मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. ही व्हेकल 3 सिलेंडर आहे. बरेचसे कस्टमरचा फीडबॅक आहे की 3 सिलेंडर मध्ये प्रॉपर पॉवर परफॉर्मन्स वगैरे मिळत नाही, पण असं काहीही नाहीये. एक तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो की आपलं जे शॉप आहे हे बीड बायपास रोड आहे. इथे हिवाळे पाटील लॉन्स आहे. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साइडला इथे तिरुपती सीएनजी म्हणून आहे. इथेच आपलं शॉप आहे. आपण आता सध्या आहो बीड बायपास रोड वरती. हे इथे आपलं शॉप आहे. हे सीएनजीचं बोर्ड तुम्हाला रोड वरती दिसेल आणि ही सीएनजीची शॉप आहे. हे अगदी एकदम बीड बायपास मेन हायवे वरतीच आहे. परफॉर्मन्स रिलेटेड आता सध्या आपण बीड बायपास रोडच्या हायवेला आहे. कुठल्याही प्रकारचा लॅग, कुठल्याही प्रकारचा असं पॉवर ड्रॉप तुम्हाला बिलकुल या गाडीमध्ये जाणवणार नाही. आता मी व्हीकल थोडी रेस करतोय. तुम्ही बघू शकता स्पीड पण वाढते. जसे तुम्ही पेट्रोल वरती चालवतात त्याच पद्धतीने तुम्हाला सीएनजी वरती ड्राईव्ह करायची आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला ही पॉवर जो आहे जसा पेट्रोल वरती येतो त्याच प्रकारे तुम्हाला सीएनजी वरती मिळणार आहे. खूप सुंदर परफॉर्मन्स आहे मित्रांनो. तुम्हालाही तुमची व्हीकल एस्प्रेसो असो किंवा कुठलीही व्हीकल असो, तुम्हाला सीएनजी वरती जर करायची असेल तर नक्कीच एकदा आमच्या शॉप वरती व्हिजिट करा. आमचं शॉपचं लोकेशन मी परत एकदा तुम्हाला सांगतो. बीड बायपास रोडला हिवाळे पाटील लॉन्स याच्या समोर आहे. अगदी हायवे वरतीच आहे. एकदम सोपं लोकेशन आहे. कस्टमर अगदी आमच्याकडे खूप सगळीकडे चौकशी करून आमच्याकडे आले होते आणि आमच्याकडे ज्यावेळेस त्यांनी गाडी फिटिंगला सोडली तर त्यांनी बिनधास्त सकाळी येऊन माझ्याकडे व्हीकल ड्रॉप केलेली आहे. आणि ते हिंगोलीवरनं आले होते. त्यांची बरीचशी कामं होती, तर ते काम करायला ते सिटीमध्ये गेलेले आहे. आता ते व्हीकल घ्यायला येणारच आहे आमच्याकडे. त्याच्यापूर्वी विदिन टाइम आम्ही त्यांची व्हीकल रेडी करून ठेवलेली आहे. खूप सुंदर परफॉर्मन्स मिळतोय. परत मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला तुमची व्हीकल सीएनजी वरती जर करायची असेल तर आमचं हे शॉपचं लोकेशन आहे तिरुपती सीएनजी फिटिंग, बीड बायपास रोड, अपोजिट टू हिवाळे पाटील लॉन्स. आणि मोबाईल नंबर आहे 9850 860 222. तरीही तुम्हाला जर तो आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.